नमस्कार मंडळी, मी आहे महेश. तर आज माझी दिवस सुरू झाली सकाळी 5:30 वाजता. तर मला जायचं होतं माझ्या गावाला. तर मी लगेच फ्रेश झालो आणि निघालो माझ्या गावाला जाण्याकरिता. तर गाडीमध्ये पहिले पेट्रोल टाकलं 50 रुपयाचं, खडकीतून घेतलं माझ्या भावाला आणि निघालो माझ्या गावाला. आणि जाता जाता आम्हाला दिसलं ही रेल्वे गेट. तर हे रेल्वे गेट कुठचं आहे तर सांगा आम्हाला कमेंटमध्ये. घरी गेल्याच्या नंतर खूप थकलो होतो, तर माझ्या भावाने आणली माझ्यासाठी कॉफी बनवली आणि मी आणि त्याने पे चाबी दे ना. चाबी द्यायचं कारण म्हणजे मला जात होतो वावरात आणि तो पण होता मला पण घेऊन जा. तर मग काय सर्वांनीच घेऊन लागले. पोचलो ना मग वावरात. हा आहे विहार, सर्वात गरीब मुलगा. गेल्या सर्वांना पाणी दिलं. पाणी पिणं झाल्याच्या नंतर आम्हाला दिसला मोठा मशा. तर याच्यावर हार्दिक चमत्कार आहे. आम्ही आलो वावरात. आगामध्ये दिसला आम्हाला आणि ढुंगणाले चावून ठेवते ना मित्रांनो. तर तुम्ही दूर राहा काय दसला बिसला ना एखाद्याचा तर घेण्याचे देणे होणार. हागाले 100 वेळा जा लागेल तुम्हाला. एक ए बा द्यागन सूट ते बा तिकडे पकडा. आता वेळ आली होती घरी जाण्याची. तर मला घरी जाऊन मला जायचं होतं पिंजरला. तर मी पिंजरला गेलो आणि पिंजरला गेल्यानंतर मला माझे मित्र क्रिकेट खेळताना दिसले. तर मी काय क्रिकेट सोडलं नाही. माझं पहिलं प्रेम म्हणजे क्रिकेट आणि मी बढियापैकी क्रिकेट खेळत बसलो. आणि तुम्हाला वाटत असेल की मला बॅटिंग येते. नो, मला बॅटिंग येत नाही. तर मी आहे बॉलर. तर माझी बॉलिंग बघण्यासाठी पहा मग माझी बॉलिंग. ये देखो, पहला बॉल डाला हमने, वो नहीं मार सका. अभी दूसरा बॉल डाला हमने, वो भी नहीं मार सका. लेकिन तीसरा बॉल उन्होंने मारा मुझे. और वो जो बॅट्समन थे वो हमारे जीजा ही थे. क्रिकेट खेळून खूप थकल्याच्या नंतर मी गेलो माझ्या मित्रासोबत ज्यूस प्यायला. ज्यूस प्यायल्यानंतर लगेच गेलो घरी. गेल्याच्यानंतर खूप झोप येत होती आणि झोप मोड करणारा एक म्हणजे तो म्हणजे हा. त्यांनी माझी झोप मोड केली. झोप करण्याचं कारण म्हणजे की आज माझ्या गावामध्ये होतं लग्न. तर तिकडे चालू होता बँड. तर त्यांनी मला आणलं होतं इकडे पाहायला. मग काय डायरेक्ट आम्ही मंडपात गेलो. मंडपात गेल्याच्यानंतर खूप उन्हीचा आस्वाद घेतला आणि मग तुम्हाला दाखवतो गावातील मंगलाष्टक. झाला मग भाऊ शुभमंगला सावधान. सावधान झाल्यानंतर आपली बारी आली वाळण करण्याची. तर वाळण करण्याच्या वेळेत आपण टॉपला. वाळण करण्याच्या नंतर पहिले मारला भाऊ भाऊनं भत्ता. काऊन की भाऊला लागली होती भूक. जेवण केल्यानंतर लगेच आलो भाऊ घरी आणि आपल्या शरीराला गेलं बाय आणि लगेच निघालो आपल्या अकोला. जाता जाता आपल्याला लागली रसवंती. तर आपण पेला उसाचा रस आणि बळ्यापैकी आपला व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू